योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। भगवान पतंजली महर्षींनी आपल्या प्रातिभ अनुभूतीतून मानवी जीवनाच्या उत्थानासाठी समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद ह्या 4 अध्यायाच्या माध्यमातून साधकांना आपल्या स्वरूपस्थ करण्यासाठी समाधीपादामध्ये 51 सूत्र सांगून संपूर्ण समाधीची प्रक्रिया सांगितली आणि मग द्वितीय अध्याय सुरू होतो, त्याचं नाव आहे साधनापाद। यामध्ये विविध साधनांचा अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी आणि एकाग्रतेसाठी लागणारे उपाय म्हणून ह्या द्वितीय अध्यायाच्या मध्ये ह्या सगळ्या साधना सांगितल्या। द्वितीय अध्यायामध्ये एकूण 55 सूत्र आहेत आणि ह्या 55 सूत्राच्या अंतर्गत जो मध्यम अधिकारी आहेत त्याच्यासाठी हा सगळा विचार सुरुवात होते आहे। म्हणून या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होताना, दुसऱ्या पादाला सुरुवात होताना पतंजली महर्षी त्यांच्या सिद्ध लेखणीतनं पहिलं सूत्र अभिव्यक्त होतं, ते म्हणजे तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानि क्रियायोगः। या समाधी साधन पादामध्ये क्रियायोग सांगतात। क्रिया ही आपल्या शरीराच्या द्वारे होते, क्रिया ही आपल्या वाणीच्या द्वारे होते आणि क्रिया ही आपल्या मनाच्या द्वारे होते। आणि क्रिया ही त्याला सांगितली जाते जो अत्यंत क्रियाशील आहेत आणि अत्यंत क्रियाशील तोच असतो की ज्याच्या चित्तामध्ये रजगुण त्याचं प्राबल्य सर्वाधिक असतं। सत्वगुणाधिष्ठ की सत्वगुणामध्ये संपन्न असलेल्या पुरुषाच्याकडनं जास्त क्रिया होत नाही आणि म्हणून समाधी पादामध्ये जास्त क्रियांचा उल्लेख केला नाही। एका वाक्यामध्ये समाधी पादात काय सांगितलं आणि आता द्वितीय पाद साधना पाद त्यामध्ये काय सांगावयाचं आहे याचा विचार व्यासांनी 2 वाक्यात प्रस्तुत केला आहे। समाहितस्य चित्तस्य योगाः उपदिष्टाः असं सांगून ज्याचं चित्त समाहित म्हणजे एकाग्र झालेलं आहेत, अशा एकाग्र झालेल्या चित्ताच्या उत्तम अधिकारी असणाऱ्या साधकाला योगाः उद्दिष्टः योगाचा उपदेश केला आणि त्यामध्ये
वैराग्य, आणि तेही अपर वैराग्य आणि परवैराग्य, त्याचप्रमाणे श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा ह्या साधनांचा उल्लेख करून तदाद्रष्टु स्वरूपी अवस्थानम ही कैवल्य स्थिती सिद्ध केली. आणि म्हणून तिथे जास्त साधनांचा उल्लेख केला नाही, जास्तीत जास्त विवेक, वैराग्य आणि त्याला अनुषंगिक असणारे श्रद्धा, वीर्य ह्या साधनांचा उल्लेख केला. म्हणून समाहितस्य चित्तस्य योग हा उद्दिष्ट. ज्यांचं चित्त आधीच समाहित झालेले आहेत त्यांच्याकरता हा समाधी योग प्रथम पाद आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा जो अतिशय उत्तमातला उत्तम अधिकारी असेल त्याच्याकरता फक्त 3-4 सूत्र अपेक्षित आहेत. आणि पण त्यातही जर ते सूत्र कळाले नाही तर बाकीचे सूत्र प्रथम पादातले अभ्यासा. पण ज्यांनी साधना करताना अधिमात्र स्वरूपाची केलेली आहेत त्याच्याकरता हा समाधी पाद आहे. पण ज्याची साधना मध्यम आहे किंवा मृदू आहे त्याच्यासाठी हा द्वितीय पाद सुरू होतो. हे कोणाच्या करता? युत्थित चित्तः अपि योगयुक्तः स्यात् इति एतत् आरभ्यते. पतंजली महर्षींच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली आणि ते म्हणू लागले, समाहित चित्ताच्या करता मी समाधीपाद सांगितला हे बरोबर आहे, पण युत्थित चित्तः अपि योगयुक्तः कथम स्यात्. परंतु युत्थित ज्याचं चित्त आहे त्याला सुद्धा हा योग कसा काय प्राप्त होईल, त्याच्याकरता इति एतत् आरभ्यते, त्याच्याकरता हा साधना पदाचा विचार सुरुवात होतो. आणि म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये मूढ वृत्ती आहे, क्षिप्त वृत्ती आहे आणि विक्षिप्त वृत्ती आहे, अशा मूढ, क्षिप्त आणि विक्षिप्त वृत्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्यालाच म्हणायचं युत्थित चित्त. युत्थित म्हणजे आपल्या स्वरूपाच्या पासून निघून बहिर्मुख होऊ पाहत आहे, अशा युत्थित चित्ताच्या व्यक्तीला, साधकाला हे द्वितीय समाधीपाद प्रकरण सुरू होत आहे. मग ह्यामध्ये क्रियायोग सांगितला प्रमुखत्वाने. आणि क्रिया ही शरीर, मन आणि वाणीच्या द्वारे होत असते. आणि म्हणून साधना देखील तशा प्रकारचे सांगितले. क्रियायोग हा क्रियायोग आहे. पण हा क्रियायोग कोणत्या साधनांनी सिद्ध होतो आहे तर पहिल्यांदा तपः, स्वाध्याय, विश्वर प्रणिधानानी. तप हा एक वेगवेगळ्या प्रकारचे तप सांगितले आहेत. सत्यम तपः, शमः तपः, त्याप्रमाणे कृस्र, चांद्रायणादी असे वेगवेगळ्या प्रकारचे तप सांगितले आहेत. ऋतम तपः, सत्यम तपः, शांतम तपः, दमस्तपः, शमस्तपः, दानम तपः, यज्ञस्तपः, असं वेगवेगळ्या ग्रंथांच्या मध्ये या तपांचा उल्लेख इथे न सांगता पतंजली महर्षी म्हणतात इतर ग्रंथांच्या मध्ये सांगितलेले जे तप आहेत त्या तपाच्या द्वारे म्हणजे इंद्रियांचं संयमन करणं हे तप तर योगसूत्रामध्ये सांगितलं आहे. सत्य बोलणं हे सुद्धा तप सांगितलं आहे. अर्थात इथे कथित आणि अंतर्गत असणारे काही तप याद्वारे शरीराला झिजवणं आणि आत्मस्वरूपाच्याकडे प्रवृत्त करण्यासाठी लागणारे जे सहाय्यक साधन आहे ते करणं. आटणे करणे जे विरातेची तप, स्वरूपाच्या प्रसारा, स्वरूपाच्या म्हणजे तदाद्रष्टु स्वरूपे अवस्थानम ह्या स्थितीकडे जाण्याकरता आटणे करणे जे विरातेची तप, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला तप असं म्हटलं आहे. त्यानंतर स्वाध्याय. स्वाध्याय शब्दाचा अर्थ ओंकाराचं उच्चारण करणं, त्याचाही विचार समाधीपादामध्ये येऊन गेला आहे. तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थ भावनम. त्या ओंकाराचा जप करणं, तदर्थ भावना करणं, त्याप्रमाणे
मोक्ष सामुग्री मोक्षाला प्राप्त असणाऱ्या साह्यभूत इतर ग्रंथांचं अध्ययन, अध्यापन, वाचन, चिंतन, मनन करणं तेही स्वाध्याय आहे. आणि त्याचप्रमाणे कायेने, वाचेने, मनाने जे काही आपल्याकडनं कर्म होतात ते सगळेचे सगळे कर्म ईश्वराला समर्पण करणे आणि ईश्वराला समर्पण केल्यानंतर त्या कर्माच्या फलाची अभिलाषा न धरणं, अशा ईश्वर समर्पित आणि फलाची अभिलाषा न करण्याच्या प्रक्रियेला ईश्वर प्रणिधानाने असं म्हणतात. हे झालं क्रियायोग. हा अशा प्रकारचे 3 साधना सांगितल्या: तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. यावरती भाष्य करताना व्यासांनी एक महत्वाचं वाक्य सांगितलं: अतपस्विनः योगः न सिद्ध्यति. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये तप केलं नाही, पुरुषार्थ केला नाही, प्रयत्न केला नाही, त्याच्याकरता अतपस्विना, जो तपस्वी नाही, योगः न सिद्ध्यति, त्याला योग कधीच प्राप्त होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे म्हटले अनादि कर्म क्लेशान वासना चित्राहा. आपला हा जन्म काही पहिला जन्म नाही. याच्या अगोदर आपण अनादि काळात अनादि जन्म घेतले आणि त्या जन्मामध्ये त्या प्रकारचे कर्म केले आणि त्या प्रकारच्या कर्माच्या द्वारे आशय म्हणजे संस्कार ते चित्ताच्या मध्ये सूक्ष्म रूपाने स्थित झालेले आहेत आणि ते संस्कार आपल्याला पुन्हा विषयांच्याकडे प्रवृत्त करतात. म्हणजे अनंत जन्माच्या कर्माच्या संस्कारानं चित्त हे रंगलेलं आहे, रंगीत झालेलं आहे. अनादि कर्म क्लेशान वासना चित्रा, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वासना चित्र आत असल्यामुळे ते काय करतात, प्रत्युपस्थित विषय जाला हा, आपल्या आतमधून वेगवेगळ्या प्रकारच्या विषय कल्पनेच्या द्वारे उत्थापित करतात. नाहीतर समोर असलेले विषय पाहिले की आपल्या अंतःकरणामध्ये आत असणाऱ्या विषय वासना जागृत होतात. समोर चिंच पाहिली की जिभेवरती असलेलं पाणी आणखी द्रवीभूत होतं. तसं बाहेर एखादे नवीन नवीन विषय पाहिले की तत्संबंधाच्या विषय वासनांचे ग्रथित एकत्रीकरण अनंत जन्मात आपण भोगलेल्या वासना सूक्ष्म रूपाने तिथे असतात आणि संबंधी विषय दिसला की त्या वासना पुन्हा जागृत होतात आणि त्या साधकाला त्या कर्माकडे प्रवृत्त करतात आणि मग त्यामुळे त्या साधकाचं चित्त अशुद्धीही आणखी अशुद्ध बनतं. आणि हे करण्यासाठी तपः अंतरेण, तपाच्या शिवाय संभेदम न अपद्यते, या विषय वासना ज्या आहेत त्या छिन्न विच्छिन्न क्षितील कमी होऊ शकत नाही. असं असल्यामुळे तपः उपादानम, त्यामुळे तपाचं ग्रहण योगाभ्यासी साधकाने करणं अत्यंत आवश्यकच आहे. आणि असं जर तप केलं ततः चित्त प्रसादनम, त्यामुळे चित्ताच्या ठिकाणी निर्मलता आणि प्रसन्नता प्राप्त होईल. आणि अबाधनम, त्याप्रमाणे ते जे काही अनंत जन्माचे कर्म आहे ते साधकाला त्याच्या साधना करताना बाधा निर्माण करणार नाही. याकरता खूप सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, ह्या न्यायाप्रमाणे अनेन आसेव्यम इति मन्यते. याकरता अत्यंत प्रयत्नपूर्वक साधकाने हे सगळे तपादी क्रिया ज्या आहेत त्या करून आपल्या अंतःकरणातल्या विषय वासना शिथिल करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं जमिनीमध्ये एखादा खुंटा रोवला तर तो बऱ्याच दिवसाचा असेल तर निघत नाही, तर पहिल्यांदा त्याला हलवावा लागतो, त्याला शिथिल करावं लागतं, ठोकावं लागतं आणि मग हळूच तो शिथिल झाला की मग तो वर काढता येतो. त्याप्रमाणे अनंत जन्माच्या वासना अंतःकरणामध्ये इतक्या स्थिर झाल्या आहेत की वेगवेगळ्या तपाच्या द्वारे त्या वासना थोडा हलवून शिथिल करणं अत्यंत आवश्यक आहे. याकरता तप आणि तपाच्या बरोबर दुसरी साधना सांगितली आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे प्रणवादी पवित्राणाम जपः वा मोक्षशास्त्र अध्ययनम. जो प्रणव सांगितला आहे ओंकार, त्या प्रणवाच्या पवित्र मंत्राचा पुनरुच्चारण करणं किंवा मोक्षशास्त्र अध्ययनम. मोक्षशास्त्र म्हणजे मोक्षाला प्राप्त करून देणारे जे शास्त्र म्हणजे वेद असेल, उपनिषद असेल, दर्शनशास्त्र असेल, यांचाही सुद्धा आपल्या नित्य अध्ययनामध्ये वाचनामध्ये ते ग्रंथ ठेवावेत. त्याला स्वाध्याय असं म्हणतात. हा स्वाध्याय नित्य निरंतर प्रदीर्घ कालापर्यंत जर केला तर त्याचे 4-5 फायदे फल आपल्याला पुढे जाऊन पतंजली महर्षी स्वाध्याय
केल्यानंतर काय फायदे होणार आहे ते सांगणार आहेत, त्यावेळेस आपण ते पाहूया. याप्रमाणे सर्व हे स्वाध्याय केल्यानंतर सर्व क्रियाणाम परमगुरौ अर्पणम वा तत्फलान्यासः ईश्वर प्रणिधानः. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? सर्व क्रियाणाम ज्या काही मनाच्या द्वारे, वाणीच्या द्वारे, शरीराच्या द्वारे क्रिया होतात, त्या सगळ्या क्रिया परमगुरौ पूर्वेशामपि गुरु कालेन अनवच्छेदात, हे जे पहिल्या सूत्रात, पहिल्या पादात जे सूत्र सांगितलं, त्या परमगुरु असणाऱ्या ईश्वराला अर्पणम, ते सगळं कर्म अर्पण करायचे. आणि तत्फलन फल संन्यासः, त्या कर्माच्या फलाची अपेक्षा करायची नाही, त्याला ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. या प्रकारे तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या तिन्हीच्याही मध्ये क्रिया सांगितली आहे. तप करायचं म्हटलं तरी क्रिया करावं लागणार, ओंकाराचा जप किंवा शास्त्राचं अध्ययन करायचं म्हटलं तरी क्रिया करावं लागणार, आणि ईश्वर समर्पण करायचं असेल तर त्या क्रिया आपल्याकडनं होतच आहे. या तिन्ही साधनांच्या मध्ये क्रिया प्रधान असल्यामुळे याला क्रियायोग, याला क्रियायोग असं म्हटलं आहे. आणि ह्या क्रियायोगाच्या द्वारे काय फलनिष्पत्ती होणार आहे हे सुद्धा सांगणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून याचं फलनिष्पत्ती सांगण्याकरता दुसऱ्या सहक्रियायोगाही, तो क्रियायोग काय करणार आहे, स किम अर्थम, या क्रियायोगाचा प्रयोजन काय आहे, इति आह, हे सांगण्याकरता द्वितीय सूत्राचा आरंभ होतो. समाधी भावनार्थ क्लेशतनुकरणार्थश्च, यामध्ये ही द्वितीय सूत्राची निर्मिती होते. ते कशा करता आहे? समाधी भावनार्थ, याचा विस्तार आपण उद्या पाहूया. फक्त शब्दाचा अर्थ समाधी म्हणजे या ठिकाणी संप्रज्ञात समाधी, भावनार्थ म्हणजे इथे भावना करायची, म्हणजे ती संप्रज्ञात समाधी उत्पन्न कशी होईल याचा प्रयत्न या क्रियायोगाच्या माध्यमातून होत असतो. म्हणून पहिलं त्या क्रियायोगाचं फल आहे समाधी भावनार्थ. त्या आसेव्यमाना समाधीची जी आहे ती उत्पत्ती कशी होईल, एक. आणि क्लेश तनु करणार्थश्च, जे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेश पुढे जाऊन सांगणार आहे. जे पंचक्लेश कर्म वासना निर्माण करतात आणि अनंत जन्माच्या साठी कारणीभूत ठरतात, असे जे क्लेश आहे त्या क्लेशांचं तनुकरण करणं. तनुकरण हा शब्द, याचा अर्थ होतो क्षिथिलीकरण, त्याचं कमी करणं, ते थांबवणं, ते शमवणं, ते नाहीशे करणं, याला म्हणतात तनुकरण. याप्रमाणे त्या क्रियायोगाने काय फलनिष्पत्ती होणार आहे? संप्रज्ञात समाधीच्या उत्पत्तीच्या साठी असणाऱ्या ह्या क्रियायोगाचा उपयोग होणार आहे, एक. आणि जन्मजन्मांतराच्या मध्ये केलेल्या वासनाने संस्कारित आणि चित्रित झालेलं जे चित्त आहे, त्या चित्ताच्या मध्ये असणारे जे काही पंचक्लेश आहे, त्या पंचक्लेशाचं तनुकरण होणार आहे, विरलीकरण होणार आहे, सूक्ष्मीकरण होणार आहे. या दोन फलांची निष्पत्ती ह्या क्रियायोगाच्या माध्यमातून होणार आहे. या संबंधाचा आणखी शेष विचार आपण उद्या पाहूया. तूर्त या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.